मटणचा रस्सा असो किंवा हा चिकनचा रस्सा असतो, आम्हा कोकणी लोकांना याच्यासोबत सर्वात जास्त खायला आवडतं ते म्हणजे मऊ लुसलुशीत स्मोकी फ्लेवरवाले कोंबडे वडे. पण नेहमीच आपल्या घरी पीठ अवेलेबल असतं असं नाही, म्हणून मी आज करणार आहे झटपट पद्धतीने अगदी साध्या सोप्या घरातल्या मोजक्या साहित्यांमध्ये तयार होणारे इन्स्टंट कोंबडी वडे. इन्स्टंट कोंबडी वडेसाठी इथे गॅसवरती मी एक कढई ठेवली आहे. कढई गरम झाली की त्यात पाववाटी उडीद किंवा उडदाची डाळ ही बिना सालेवाली घेतली. ही छान अशी भाजायची आपल्याला. त्यातच एक मोठा चमचा धणे, 1 चमचा बडीशोप, अर्धा चमचा जिरे, पाव चमचा मेथीदाणा आणि 7 ते 8 काळी मिरी हे आपल्याला छान खरपूस असं भाजून घ्यायचं आहे. आणि मी भाजलं की एका ताटात काढून ठेवायचे, म्हणजे ते थंड झालं की त्याची आपल्याला बारीक अशी पूड करायची आहे. याच खरपूस भाजलेल्या मसाल्यांनी वड्यांना खूप छान असा स्वाद येतो. मिक्सरच्या भांड्यात हे सगळं घालून घ्यायचं आणि चांगली बारीक पूड करायची आहे. आता ही बारीक पूड करून झालेली आहे. हे आपण बनवून पण ठेवू शकतो, म्हणजे जेव्हा पण आपल्याला वडे करायचे असतील तर त्याच्यात आपण हे घालू शकतो. आता वड्यांचं पीठ मळायला मी इथे परातीमध्ये 2 वाटी तांदळाचं पीठ घेतलं आहे. हे तांदळाचं पीठ माझं घरचं जे भाकरीला वापरते ना तेच आहे. अर्धा वाटी गव्हाचं पीठ, पाव वाटी ज्वारीचं पीठ आणि पाव वाटी बेसन. ही सगळी पीठं आपल्या घरी अवेलेबल असतात, त्यामुळे तीच पीठं घेतलीत. आणि जे मिक्सरमध्ये आपण पूड करून ठेवली ती घातली आहे. अर्धा चमचा हळद, चवीनुसार मीठ आणि एक मध्यम आकाराचा कांदा मी पेस्ट करून घेतलेली आहे. याने पण ह्या वड्यांना खूप छान असा स्वाद येतो. याच्याऐवजी तुम्ही कांदा किसून पण घालू शकता किंवा नसेल घालायचा तरी चालेल. आता हे सगळ्या गोष्टी व्यवस्थित आपल्याला मिक्स करायच्या आहेत आणि मग गरम पाण्याने हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे. इथे फक्त गरम पाण्याचाच वापर करायचा आहे. हाताला सोसेल एवढं गरम पाणी आपल्याला करायचं आहे आणि त्याच पाण्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे पीठ चांगलं मळायचं आहे. हे पीठ खूप सैल नाही मळायचं किंवा खूप असं घट्ट नाही मळायचं आहे. जेवढं आपण भाकरीला मळतो त्याच हिशोबाने हे आपल्याला पीठ मळायचं आहे. त्यामुळे थोडं थोडंच पाणी घालायचं आहे, कारण हे पीठ आपण जेव्हा मुरत ठेवतो ना तेव्हा ते सैल होत जातं. त्यामुळे आपल्याला एकदम पाणी नाही ओतायचं आहे. पीठ चांगलं मळून झालं की त्याला थोडंसं गरज वाटेल तर तेल लावायचं. इथे मी व्यवस्थित असं पीठ मळून घेते. आता पीठ मळून झालं आहे. थोडंसं हाताला तेल लावणार आहे आणि तेल लावून पुन्हा हे पीठ चांगलं मळायचं आहे. 1-2 मिनटासाठी मळायचं आहे. पीठ चांगलं मळून झालेलं आहे. फक्त तेल लावल्यावर पुन्हा थोडंसं मळणार आहे इथे मी पीठ. आता पीठ मळून झालं आहे. आता बरोबर मध्यभागी असा एक खड्डा करायचा आणि याला आपण स्मोक देणार आहोत, म्हणजे वडे आपले चवीला छान असे स्मोकी फ्लेवरचे लागणार. इथे मी कोळसे जळायला ठेवले होते, ते चांगले जळलेत. आता हे जळते निखारे आपल्याला या खड्ड्यामध्ये ठेवायचे आहेत आणि त्याच्यामध्ये अगदी अर्धा चमचा एवढं तेल टाकायचं आहे. तेल टाकलं की ह्याला लगेच धूर यायला सुरुवात होते आणि तो धूर निघायला सुरुवात झाली की लगेचच याच्यावर झाकण ठेवायचं आणि झाकून ह्याला अर्धा तासासाठी तरी मुरत ठेवायचं आहे. अर्धा तासापेक्षा जास्त वेळ ठेवलं तरी चालतं. आता आपण हे वड्यांचं पीठ मुरेपर्यंत चिकनचं वाटण करायला घेऊया. इथे गॅसवर कढई ठेवले. कढई तापली की 2 मध्यम आकाराचे उभे चिरलेले कांदे घालायचे आहेत. याच कांद्यामध्ये आपण 7-8 पाकळ्या लसूण आणि 2-3 आल्याचे तुकडे घालून ह्या कांद्याला आपल्याला मध्यम आचेवरती थोडंसं तेल घालून चांगलं परतून घ्यायचं आहे. क्रिस्पी होईपर्यंत कांदे परतायचे आहेत, म्हणजे त्याचा रंग बदलेपर्यंत, सोनेरी रंग येईपर्यंत चांगले परतून घ्यायचे. मध्यम आचेवरतीच आपल्याला हे सगळे मसाले भाजायचे आहेत. आता कांदा भाजतोय त्यातच आपण 1 चमचा धणे, 4-5 लवंगा, 2 वेलची, 7-8 काळी मिरी आणि 2-3 तुकडे दालचिनीचे हे खडे मसालेच आपण यात घालणार आहे. यात कोणताही बाहेरचा मसाला आपण चिकनमध्ये नाही घालणार, म्हणून ह्या भाजक्या वाटणामध्येच हे खडे मसाले घातले. त्याला चांगलं परतून घ्यायचं आहे. आता कांदा चांगला परतला आहे. याच कांद्यामध्ये अर्धा वाटी ओलं खोबरं खोवलेलं घालणार आहे. इथे मी ताजं ओलं खोबरंच घालते या मसाल्यामध्ये. आपल्याला जर सुकं खोबरं घालायचं असेल तरी चालेल. हे आपल्याला खोबरं चांगलं खरपूस भाजून घ्यायचं आहे. ह्या असा त्याचा रंग येईपर्यंत खोबरं आपल्याला चांगलं भाजायचं आहे, त्याचा कच्चेपणा जाऊन चांगलं खरपूस होईपर्यंत. आणि थंड झालं की लगेच ह्याला वाटून घेणार आहे. इथे मी आलं लसूण पेस्ट केलेली त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये हे वाटण वाटून घेणार आहे. थोडंसं पाणी घालायचं आहे आणि चवीनुसार मीठ घालून वाटण हे चांगलं आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे.
वाटण झाले वाटून. आता आपण चिकन मॅरिनेट करायला घेऊया. इथे मी 1 किलो चिकन घेतले. त्याला 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि मग मीठ घालायचं आहे. 1 चमचा मीठ घातलं आहे, अर्धा चमचा हळद, 1 चमचा आलं लसूण पेस्ट आणि अर्धा लिंबू आपण याच्यात पिळायचा आहे. लिंबू पिळून हे सगळ्या गोष्टी आपल्याला त्या चिकनला व्यवस्थित अशा चोळायच्या आहेत आणि अर्धा तासासाठी तरी आपल्याला ह्याला मुरत ठेवून द्यायचं आहे. झाकण लावून आपण चिकन आता मुरत ठेवू देऊया. अर्धा तास झालेला आहे. आता आपण चिकन बनवायला घेऊया. इथे गॅसवर मी कढई ठेवली आहे. कढई चांगली तापली की याच्यात 2 ते 3 चमचा तेल घालायचं आहे. तेल तापलं की 2 तमालपत्र जे मी छोटे छोटे तुकडे करून यात घातले आणि 1 छोटा कांदा बारीक चिरून घालायचा आहे. याला चांगलं परतून घ्यायचं आहे आपण. तेलामध्ये हा कांदा चांगला रंग बदलेपर्यंत परतायचा आहे, अगदी नरम होईपर्यंत. कांदा चांगला परतून झाला की यातच आपल्याला 1 चमचा लाल तिखट, जे आपलं घरगुती लाल तिखट आहे ते घातलं आहे आणि 1 चमचा काश्मीरी लाल तिखट रंगासाठी घालायचं आहे. पाव चमचा हळद घालायची आहे, कारण आपण मॅरिनेशनमध्ये पण हळद घातलेली आहे चिकनला. व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे हे सगळे मसाले या तेलामध्ये. आणि आता आपण जे चिकन मॅरिनेट करून ठेवलं होतं ते यात घालायचं आहे. हे पण छान असं या सगळ्या मसाल्यांमध्ये व्यवस्थित असं परतायचं आहे. तेलावरती हे चांगलं परतायचं आहे, म्हणजे मसाले चांगले आतपर्यंत मुरतील. कमीत कमी 2 ते 3 मिनटं आपण हे तेलामध्ये चिकन परतायचं आहे आणि मग त्याच्यावरती झाकण ठेवूया, म्हणजे चिकन त्याचं पाणी सोडेल. आपल्याला आधी पाणी नाही घालायचं आहे, झाकण लावायचं आहे आणि झाकणावरती पाणी ठेवायचं आहे, म्हणजे ते आतल्या आत वाफेने त्या चिकनला पण पाणी सुटेल आणि वाफेने ते आतल्या आत छान असं शिजेल. आता चिकन चांगली वाफ आलेली आहे, त्याने त्याचं पाणी पण सोडलं आहे. आता याच ह्याच्यामध्ये आपण वाटण टाकायचं आहे, जे आपण भाजकं वाटण केलं होतं ते. याच्यात 2 ते 3 चमचे मी वाटण घालणार आहे. आपल्याला जी कन्सिस्टन्सी हवी आहे, पातळ किंवा जाड, त्याप्रमाणे याच्यात वाटण घालायचं आहे. आता मी वेगळं कालवण पण करणार आहे, त्यामुळे हे थोडंसं थपथपीत जे बोलतात ना तसं करणार आहे, म्हणजे खूप जास्त पातळ नाही. वड्यांसोबत मसालाही खायला पाहिजे ना, त्या हिशोबाने मी याच्यामध्ये वाटण टाकणार आहे. थोडंसं घट्टच असणार आहे, पण रसरशीत. व्यवस्थित असं वाटण आपण मिक्स करायचं आणि पुन्हा याला 10 मिनटासाठी शिजू द्यायचे. झाकणावर पाणी ठेवायचे, म्हणजे बुडाला हे लागणार नाही आणि आतल्यात मसाल्यामध्ये वाटणामध्ये ते चिकन चांगलं शिजेल. तसं आता चिकनला शिजायला जास्त वेळ नाही लागणार, कारण आपण आधीच याला वाफेवरती शिजवलं होतं 10 ते 15 मिनटासाठी आणि वाटण घालून पुन्हा 10 ते 15 मिनटं आपण याला शिजवले. तर छान अशी हिरवीगार कोथिंबीर वरून घालूया. मस्त कन्सिस्टन्सी झाली आहे, जशी आपल्याला वड्यांबरोबर खायची असते तशीच, म्हणजे जेवढं चिकन आहे त्याच्यासोबत खायला मसालाही तेवढाच आहे. चिकन बनवून तर झालेलं आहे. आता याच्यावर झाकण ठेवू आणि पुढची कृती म्हणजेच आपले वडे बनवायला घेऊया. वडे आपले जे पीठ आपण मुरत ठेवलं होतं ते छान असं मुरलं आहे. अर्धा तास पुरे असतो आपल्याला जर लगेच बनवायचे असतील तर. आता हे व्यवस्थित मळून घेऊया, म्हणजे जे स्मोक आपण दिला होता तो व्यवस्थित असं सगळीकडे लागला जाईल. पीठ चांगलं मळून घेतलं की त्याचे छोटे छोटे आपल्याला गोळे करायचे आहेत, म्हणजे हाताला असं थोडंसं तेल लावूया, कारण हे पीठ आता थोडंसं सैल झालेलं आहे, त्यामुळे ते हाताला आपल्या चिकटेल. म्हणून हाताला जरासं तेल लावायचं आणि हे दाखवल्याप्रमाणे लिंबा एवढे किंवा थोडे आपल्याला जर मोठ्या साईजचे वडे हवे असतील तर तेवढे आपल्याला हवे त्या साईजच्या हिशोबाने आपल्याला हा उंडा करायचा आहे. सगळ्या पिठाचे मी असे छोटे छोटे गोळे करून ठेवलेले आहेत. आता गॅसवर कढई ठेवले, कढईमध्ये तेल पण ओतले. तेल हे वड्यांसाठी चांगलं कडकडीत तापलेलं असावं लागतं. इथे मी एक दुधाची पिशवी घेतली. तुम्हाला जर हातरुमाल घ्यायचा असेल तर तुम्ही तोही घेऊ शकता, पण दुधाच्या पिठावरती असे तेल लावून वडे थापायचे. पुरीपेक्षा थोडे जाडसरच थापायचे, कारण वडा हा थोडा जाडच चांगला लागतो. थापायचे आणि तेल चांगलं कडकडीत तापलेलं आहे की नाही ते चेक करायचं. कडकडीत तेलामध्येच आपल्याला वडा सोडायचा आहे, ज्याने आपला वडा छान असा फुटतो. आता हे तेल चांगलं तापलं आहे. एक एक करून हलक्या हाताने आपल्याला वडा हा सोडायचा आहे. बघितलं असा टम्म फुगला आहे वडा. व्यवस्थित असा खरपूस आपल्याला दोन्ही बाजून त्याला तळून घ्यायचं आहे. असं तेल निथळायचं आहे आणि वडे आपल्याला काढायचे आहेत. तर अशाच प्रकारे दाखवल्याप्रमाणे थोडा पुरीपेक्षा थोडा जाडसर वडे आपल्याला थापून
सगळे वडे आपल्याला असेच तळून घ्यायचे आहेत. आपले सगळे वडे छान असे टम्म फुगलेत आणि तळून पण झालेले आहेत. त्यामुळे आता जास्त वेळ वाया न घालवता लगेचच वाढायला घ्यायचं हे साध्यासुध्या पद्धतीने बनवलेलं कोकणी पद्धतीचं चिकन रस्सा सोबत मऊ लुसलुशीत बाहेरून क्रिस्पी असे कोंबडी वडे. आता हे बनवले आपण इन्स्टंट, त्यामुळे खायचेही इन्स्टंट. अगदी टम्म फुगले, तेही घरच्या साहित्यांमध्ये बनवलेले हे कोंबडी वडे सोबत चिकनचा रस्सा म्हणजे चिकनचं कालवण आणि सॅलड. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.